महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका, तर मिलिंद प्रश्न अंतर्गत आपण 5व्या खंडामध्ये अनुमान प्रश्न या अंतर्गत हे 9वं प्रकरण आपण या ठिकाणी आणि शेवटचं प्रकरण या ठिकाणी वाचलं, पाणी जीव असण्यासंबंधी प्रश्न। तर वाचत असतानाच आपल्याला यातल्या बऱ्याचशा बाबी लक्षात आलेल्याच असेल। पाणी तापवल्यामुळे चिटचिट बुडबुड असा जो काही आवाज निघतो, त्यामुळे राजांनी एक स्वाभाविक प्रश्न केला की जर त्या पाण्यामधून चिटचिट बुडबुड असा आवाज निघत आहे तर मग ते पाणी सजीव आहे काय? ते पाणी सजीव असलं पाहिजे है ना। अशा पद्धतीचा एक स्वाभाविक प्रश्न या ठिकाणी राजांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि या संदर्भातील अनेक उदाहरण देऊन आपल्याला वाचता वाचताच त्या गोष्टी सगळ्या लक्षात आलेल्या आहे। आणि अनुमान प्रश्न असंच याचं हेडिंग असल्यामुळे हे सगळं प्रकरण अनुमानावर आहे। अनुमान एखादी बाब सिद्ध करण्यासाठी आपण ज्या बाबींचा सहारा घेतो, आसरा घेतो, जसे इथे अनेक उदाहरणांचा सहारा घेऊन, आसरा घेऊन ही बाब स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की पाण्यामध्ये जीव नसतो। तर पाण्यामध्ये जीव नसतो तरीही त्यातून आवाज का येतो? तर अग्नीने ते पाणी तापवल्यामुळे त्याच्यातून आवाज निघत असतो, हा आपला सर्वांचा अनुभव आहे की नाही। त्यामुळे या ठिकाणी समुद्राचं सुद्धा उदाहरण दिलं। समुद्रामध्ये लाटा येतात, आता त्या लाटा कशामुळे उसळतात? तर त्या लाटामध्ये महासमुद्रामध्ये काय होते? तर वायूचा वेग असल्यामुळे, वायूच्या वेगामुळे महासमुद्रातील पाणी चंचल होते, त्या लाटा उसळतात। त्या पाण्यावर ज्या वेळेस वादळ किंवा वारा वेगामुळे आदळतो, त्या वेगामुळे आदळल्यामुळे एक प्रकारे पाण्यामध्ये काय निर्माण होते? हलचल निर्माण होते आणि पाणी लाटांचं रूप धारण करते है ना। पण तेच पाणी जर घड्यामध्ये असेल तर ते पाणी चंचल होईल काय? हालेल काय? आवाज येईल काय? नाही। याचा अर्थ पाण्यामध्ये जीव नाही, हे या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं राजांनी अनेक उदाहरणं देऊन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे अधिक स्पष्ट करण्याची गरज नाही, मला वाटते आपण या सगळ्या गोष्टी चांगल्या तऱ्हेनं वाचताच आपल्याला समजून आलेल्या आहेत। पाण्यामध्ये जीव नाही आणि पाणी हे जीव नाही, तर त्यावर जे काही वादळ वारा आदळल्या जातो किंवा ते गरम केल्या जाते है ना, तर त्यातून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया पाण्यामध्ये आपल्याला घडताना दिसतात। जर पाण्यामध्ये जीव असता तर हत्ती आपल्या सोंडेमध्ये पाणी घेतो आणि इकडे तिकडे फेकतो, तर मग पाण्याने आवाज करायला पाहिजे होतं, ओरडायला पाहिजे होतं। महासमुद्रामध्ये मोठे मोठे जहाजे त्या पाण्यावरून चालतात, त्यांना चेंदतात नाही का, तर त्या जहाजाच्या वजनाने चेंदल्या जाण्यामुळे त्या पाण्याने तिथून ओरडायला पाहिजे होतं, आवाज निघायला पाहिजे होतं, जर त्याच्यामध्ये जीव असेल तर, आहे की नाही। तर अशा पद्धतीचे उदाहरणं देऊन या ठिकाणी भंते नागसेनांनी ही बाब खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलेली आहे। यानंतरचं दुसरं प्रकरण आहे निप्रपंच वर्ग। निप्रपंचासंबंधी प्रश्न। तर यावर भगवान बुद्धाचं एक वाक्य कोट केलेलं आहे। राजा मिलिंद म्हणतो, भिक्खूंनो, म्हणजे बुद्धाचं हे वाक्य राजा कोट करतो आहे की भिक्खूंनो, प्रपंचामध्ये रममाण होऊ नका, प्रपंचापासून अलिप्त राहून विहार करा। तर हे प्रपंचापासून अलिप्त राहणे काय आहे? तर अशा पद्धतीचा उपदेश भगवान बुद्धांनी नेहमीच आपल्या भिक्खूंना केलेला आहे नाही का। प्रमादी बनू नका, अप्रमादामध्ये विहार करा, अप्रमादी राहून आचरण करा, अपमादेन संपादेत, अयं भिक्खवे अपमादेन संपादेत। हे भिक्खूंनो, अप्रमादी होऊन संपादन करा, कुशल संपादन करा नाही का। तर अशा पद्धतीचा उपदेश भगवान बुद्धांनी अनेकदा केलेला आहे, अनेक प्रसंगाने केलेला आहे, वारंवार केलेला आहे आणि महापरिनिर्वाणाच्या वेळी सुद्धा भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे। प्रपंचापासून अलिप्त राहणे म्हणजे काय, असा प्रश्न यावेळेस राजा विचारतात। तेव्हा भंते नागसेन काय उत्तर देतात? हे राजा,
श्रोतापती फळामध्ये प्रपंच नाही, सकृदागामी फळामध्ये प्रपंच नाही, अनागामी फळामध्ये प्रपंच नाही व अहर्त पदामध्ये प्रपंच नाही. मग आता श्रोतापती फळामध्ये प्रपंच नाही असं म्हटलेलं आहे. या चारही अवस्थांचा यामध्ये उल्लेख आलेला आहे. निर्वाण प्राप्त करण्यासाठी ज्या 4 अवस्थातून आपल्याला जावं लागते आपल्याला माहीत आहे. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहत हे 4 फळं आपण प्राप्त करत असतो. ह्या अवस्था आपण प्राप्त करत असतो आणि प्रत्येक अवस्थेमध्ये आपण काही ना काही सोडत जात असतो. प्रत्येक अवस्थामध्ये आपल्याला काहीतरी सोडावं लागतं. जे धरून ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपण गुरफडलेलो आहे, ज्यामध्ये आपण रममान होतो आहे, त्या गुरफडलेल्या परिस्थितीतून, रममान झालेल्या परिस्थितीतून ज्याला आपण पकडून ठेवलेलं आहे त्याबद्दलची जी काही समज आपली निर्माण होते की ज्याला मी पकडून ठेवलेलं आहे हे अनित्य आहे, हे दुःख आहे, हे अनात्म आहे, याची जेव्हा एखाद्या व्यक्तीला जाणीव होतो तेव्हा तो या प्रपंचातून दूर होतो. म्हणजे प्रपंच ज्याला आपण बुद्धाने या ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रपंच ज्याला आपण म्हणतो, तर आपण अशा गोष्टीमध्ये लिप्त आहोत, अशा गोष्टीमध्ये रममान आहोत ज्या आपल्याला सुख देऊ शकत नाही, ज्या अनित्य आहेत, ज्या संस्कारित आहेत, ज्यातून दुःखच निर्माण होते नाही का, ज्या अनात्मा आहेत, अशा या सगळ्या गोष्टी आणि या गोष्टीला आपण चिपकून बसलेलो आहोत. त्या पद्धतीचा आपण काय करतो आहोत, आचार विचार करतो आहोत किंवा त्या पद्धतीनं वागतो आहोत आणि त्या पद्धतीनं आपण रममान झालेलो आहोत. त्याच्यामध्ये याला प्रपंच म्हटलेलं. आपण सगळे प्रपंचामध्ये असे फसलेलो आहोत, आपण सगळे प्रपंचामध्ये असे फसलेलो आहोत नाही का. कारण आपण अविद्येमध्ये आहोत, आपल्याला सत्य कळलेलं नाही, आपल्याला अनित्यता कळलेली नाही, आपल्याला दुःख कळलेलं नाही, आपल्याला अनात्म कळलेलं नाही आणि त्या अनात्मामध्ये मी आहे म्हणून आपण काय करतो, व्यवहार करीत असतो. मी आहे, कोणीतरी मी आहे, काहीतरी माझं आहे, यालाच प्रपंच म्हटलेलं आहे है ना. जे अनित्य आहे त्याला नित्य मानून बसतो आणि त्या पद्धतीचा व्यवहार आपण करतो. आपण पंचेंद्रियाचे गुलाम आहोत, पंचेंद्रियाच्या विषयाचे गुलाम आहोत. पंचेंद्रियाच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे काही विषय आहेत त्यामध्ये आपण वारंवार रममान होतो. व्यवहार हा शब्द जास्त संयुक्तिक आहे, प्रपंच या शब्दाला अनुरूप असा व्यवहार करत असतो. आणि हा जो काही या सगळ्या गोष्टींच्या आधारावर केला जाणारा जो व्यवहार आहे याला प्रपंच म्हटलेला आहे. पण श्रोतापन्न फळ ज्यावेळेस आपण प्राप्त करतो तेव्हा आपण 3 बंधनातून मुक्त होत असतो ना. सत्काय दृष्टी, विचिकित्सा, शीलव्रत परामर्श, यातून आपण मुक्त होतो. म्हणजे भौतिक जगाविषयी, संस्कारित जगाविषयी आपली जी काही आसक्ती आहे ती आसक्ती कमजोर व्हायला लागते, ढिली व्हायला लागते. आपण त्यात रममान होत नाही. आपल्याला अनित्यता कळलेली असते, दुःख कळलेलं असतं, अनात्म कळलेलं असतं आणि मी म्हणून जो काही भाव आहे तो हळूहळू तुटायला लागतो, कमी व्हायला लागतो. माझं माझं म्हणून जे काही भाव आहे तो आपला तुटायला लागतो, कळायला लागतो. आपल्याला कुशल म्हणजे काय, अकुशल म्हणजे काय हे आपल्याला कळायला लागते. आपल्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका आहे त्या बाहेर फेकल्या जातात आणि बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती आपल्या मनामध्ये एक प्रकारची श्रद्धा निर्माण होते. आपण बुद्धपूजा करायला लागतो, आपण शिलाचरण करायला लागतो. तर या सगळ्या बाबी आपण करायला लागतो. एक प्रकारचं परिवर्तन आपल्यामध्ये घडून येते, एक प्रकारचा बदल आपल्यामध्ये घडून येतो. आपण अकुशलांना सोडून कुशलाकडे आपला मनाचा कल जो आहे तो त्या ठिकाणी वळतो आणि ही 3 बंधनं तुटल्यामुळे आपण श्रोतापन्न फळ प्राप्त करतो है ना. तर आता या ठिकाणी प्रपंच नाही असं जरी म्हटलं असेल तरी ते त्या प्रपंचापासून तो दूर जाण्याच्या प्रयत्नामध्ये असतो, त्या प्रपंचापासून दूर जाण्याचा प्रयत्नामध्ये असतो आणि या अनुषंगाने काही प्रपंचाचा भाग त्यांनी या ठिकाणी तोडलेला असतो. आणि म्हणून आता त्याचा प्रवास हा कधी मागे जाणार नाही, मागे अकुशलामध्ये तो कधीही आता रममान होणार नाही. श्रोतापन्न झालेला व्यक्ती तो पुढे पुढेच ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गाने पुढे पुढेच तो जाणारा आहे. आणि म्हणून हा मार्ग आता मागे वळून पाहण्याचा मार्ग उरलेला नाही. श्रोतापन्न प्राप्त झाला म्हणजे तो आता पुढे पुढेच जाणार, अर्हत पद प्राप्त करणार, मुक्त होणार, त्याला निर्वाण प्राप्त होणार. म्हणून आता तिथे प्रपंच नाही, तिथे प्रपंच नाही असं म्हटलेलं आहे. तर भंते नागसेन, जर श्रोतापत्ती फळामध्ये प्रपंच नाही,
सकृदागामी प्रपंच नाही, अनागामीमध्ये प्रपंच नाही व अर्हतामध्ये प्रपंच नाही, तर भिक्खू येथे सुत्त, काव्य, व्याख्या, गाथा, उदान, इतिउत्तक, जातक, अद्भुत धर्मशास्त्र इत्यादी 9 प्रकारचे कर्म कशाकरिता करतात, त्याचा पाठ कशाकरिता करतात, त्याची माहिती प्राप्त कशासाठी करतात, दान व पूजेचे महत्त्व कशाकरिता, अशा प्रकारे ते बुद्धाने नाकारलेले काम करीत नाही काय, बुद्धाने नाकारलेले काम करीत नाही काय असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकीकडे इथे असं म्हटलेलं आहे की ते प्रपंचातून काय आहे, मुक्त होत चाललेले आहे असं म्हटलेलं आहे. आणि दुसरीकडे आता तिथे प्रपंच नाही असं म्हटलेलं आहे. आणि दुसरीकडे मग इथे काय म्हटलेलं आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, सुत्तपठन केलं पाहिजे, काव्य, व्याख्या, गाथा ह्या ज्या काही बाबी आलेल्या आहे या बाबींना त्यांनी आत्मसात केलं पाहिजे. मग राजाचा प्रश्न काय, तर हे कशासाठी, याचा कशासाठी पाठ करतात, तर ते म्हणतात की हे राजा, जे भिक्खू सुत्त, काव्य, व्याख्या, गाथा, उदान, इतिउत्तक, जातक, अद्भुत धर्म व शास्त्र इत्यादी 9 प्रकारचे कर्म ते प्रपंचातून मुक्त होण्यासाठीच करतात. हे राजा, जे स्वाभाविकपणे परिशुद्ध झालेले आहेत, वासना नियंत्रित आहेत, ते लवकरात लवकर प्रपंचमुक्त होतात. ज्याप्रमाणे हे राजा, एका पुरुषाने आपल्या शेतामध्ये बीज पेरून बांध न घालता आपल्या शक्ती, सामर्थ्य व प्रयत्नाने धान्य उगवावे. म्हणजे आता अहर्तपदाच्या जवळजवळ पोहोचलेला जो व्यक्ती आहे, ज्याने अहर्तपद प्राप्त केलेला आहे तो तर मुक्त झालेला आहे, त्याच्यात काही वाद नाही. परंतु जो अहर्तपदाच्या जवळजवळ पोहोचलेला आहे परंतु तो अहर्तपदाला पोहोचलेला नाही है ना, तर तो मात्र आपल्या प्रयत्नातून तो एक मिनिट हा तर जे भिक्षू अहर्तपदाच्या जवळ पोहोचलेले आहे परंतु अहर्तपद प्राप्त केलेले नाही, अशा भिक्षूंना तर प्रयत्नरत राहावंच लागणार आहे. कारण काही बंधनं शिल्लक आहे आणि काही बंधनं शिल्लक असतील तर त्याला तोडण्यासाठी ते प्रयत्नरत असणे गरजेचे आहे. आणि ते प्रयत्नरत करण्यासाठी ह्या ज्या काही 9 बाबी सांगितलेल्या आहेत तर त्या 9 बाबीमध्ये लिप्त राहणं हे गरजेचं आहे. 9 बाबी तर प्रत्येकालाच 9 बाबीमध्ये नाही, पण तू जे प्रयत्नरत आहे त्यांना या सगळ्या प्रक्रियेमधून पुढे जावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेतून पुढे जाता जाताच ते शेवटी अहर्तपदाला पोहोचतात. आणि म्हणून जे जवळ आहे त्यांना, जसं आता एखादी शेतकरी आहे आणि त्यांना धान्य उगवण्यासाठी काय 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 करतो तो, तर आपल्या शेतामध्ये बीज पेरून जंगलामधील लाकूड व फांद्यांना कापून 4 भिंती तयार करून उगवावे. आणि एक शेतकरी आहे तो काय करतो, बीज पेरून बांध न घालता आपल्या शक्ती, सामर्थ्याने, प्रयत्नाने धान्य उगवावे. आता बीज पेरून बांध न घालता अशी अवस्था कोणाची असते, तर अनागामी अवस्था प्राप्त केलेला एखादी व्यक्ती असेल, तो निर्वाणाच्या जवळजवळ अरहतपदाच्या जवळजवळ पोहोचलेला असा जो काही व्यक्ती आहे, तर त्याला बांध घालण्याची गरज नाही आहे, नाही का. तो आता लवकरात लवकर पीक घेणारच आहे. परंतु जो प्रायमरी लेवलवर आहे, जो श्रोतापन्न अवस्था प्राप्त करण्याच्या दिशेनं निघालेला आहे, त्याला बरंच रक्षण करायचं आहे स्वतःचं. बऱ्याच गोष्टी अद्याप त्याला साध्य करायच्या आहेत. बरेच अकुशल आहेत, बरेच जनावरं आहेत, ते शेतीमध्ये येऊन नासधूस करू शकतात, नाही का, असं आपण समजू शकतो. आणि म्हणून आता अशा व्यक्तीला आपल्या शेताच्या आजूबाजूला कुंपण करणं गरजेचं असते. आणि म्हणून असा व्यक्ती जो श्रुतापन्न फल प्राप्त करण्याच्या दिशेनं मार्गस्थ आहे, त्याला कुंपण करावं लागतं, अकुशल शिरू नये, नाही का. आणि म्हणून तो काय करत असतो, कुंपण करत असतो. आणि कुंपण करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय येतं सांगितलेलं आहे, तर तो सुत्तपठन करतो, काव्य, व्याख्या, गाथा, उदान, हे उदान वगैरे जे आहे, आपण त्रिपिटकाचा तो भाग आहे, भगवान बुद्धाच्या तोंडातून एखाद्या प्रसंगानं उत्स्फूर्त निघालेलं जे वाक्य आहे त्याला आपण उदान म्हणतो. इतिउत्तक हा सुद्धा त्रिपिटकाचा भाग आहे. जातक कथा, भगवान बुद्धाच्या जीवनातील ज्या काही कथा आहेत त्या जातक कथामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत, आहे का नाही. अद्भुत धर्म, तर बुद्धाचा धर्म खरोखरच अद्भुत आहे, नाही का, तर तो जाणण्याचा प्रयत्न करत राहणं. शास्त्र या अनुषंगाने ते त्रिपिटक आहे, त्या त्रिपिटकाचं अध्ययन करणं. तर या सगळ्या बाबी करत राहावं लागतात. आणि यातून समज निर्माण होते, यातून प्रेरणा निर्माण होते, यातून दृष्टी प्राप्त होते, यातून प्रज्ञा प्राप्त होते. आणि ही प्रज्ञा आपल्याला उत्तरोत्तर पुढे पुढे घेऊन जात असते. पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला एक प्रकारे मदत करत असते, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी हे उदाहरण दिलेलं आहे. एक शेतकरी असा आहे की ज्याला बांध घालण्याची गरज नाही. दुसरा शेतकरी असा आहे
की तो आपल्या त्या बीज टाकलेल्या बीजांचं आणि उगवलेल्या त्या याचं रक्षण करण्यासाठी त्याला काय करावं लागते, बांध टाकावं लागते. तर अशा पद्धतीनं याशिवाय बांधाशिवाय धान्य उगवणाऱ्या पुरुषाप्रमाणे, तर असा पुरुष म्हणजे कोण, जो मार्गस्थ आहे, नाही का, मार्गस्थ आहे. परंतु जे भिक्खू भयंकर धुळीने मडलेले आहेत ते याच क्रियेद्वारे प्रपंचमुक्त होऊ शकतात, बांध बांधून धान उगवणाऱ्या पुरुषाप्रमाणे. तर एक सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तसंच आंब्याचं सुद्धा उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आंबा तोडण्यासाठी एक जो व्यक्ती आहे तो सुरक्षित ठेवतो, नाही का, आणि आपल्या सामर्थ्याने म्हणजे त्या पद्धतीनं कोणी चोरून नेऊ नये म्हणून तो त्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करतो, है ना. आणि त्याच्यामध्ये ते सामर्थ्य असते, त्याच्यामध्ये ते सामर्थ्यामुळे तिथे कोणाची हिंमत होत नाही यायची, नाही का. तर त्या माहीत आहे की हा मालक मोठा बेकार आहे, डेंजर माणूस आहे, याच्या शेतामध्ये चोरी करणं काही बरोबर नाही. म्हणून अशा तयार असलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये सहजासहजी अकुशल भावना प्रवेश करण्यासाठी घाबरते, प्रवेश करत नाही. परंतु जो सामर्थ्यहीन आहे तो काय करतो, काड्या वेली कापून त्याची शिडी तयार करतो आणि त्या शिडीवर झाडावर चढून त्या फळांना चोरून न्यावे. त्याचं चोराचं उदाहरण दिलेलं आहे. तर त्या पद्धतीनं त्याने शिडी बनवून चोरून न्यावे, म्हणजे त्याला शिडीचा वापर करावा लागतो. एखादा व्यक्ती सामर्थ्यशील आहे, त्याला शिडीचा वापर करावा लागत नाही, तो आपल्या सामर्थ्याने त्या झाडावर चढू शकतो, नाही का. तो आपल्या झाडावर चढतो, फांदीवर चढतो आणि तो सगळं नेतो, नाही. परंतु जो सामर्थ्यहीन माणूस आहे तो शिडी तयार करतो आणि शिडी तयार करून तो आंबे चोरतो. त्याच पद्धतीनं या माणसाला त्या आंब्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्गस्थ आहे, आंबा म्हणजे निर्वाण प्राप्त करण्यासाठी, त्याला शिडीचा वापर करावा लागतो. शिडीवरून चढून जावं लागतं आणि एक एक शिड्या त्याला चढावं लागतं. श्रोतापन्न अवस्था, सकृदागामी अवस्था, अनागामी अवस्था, आणि म्हणून तो या शिड्यांचा वापर करून तो त्या ठिकाणी काय करत असतो, तर त्या आंब्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. तर असे प्रयत्न करणारे, त्यांचा प्रयत्न जर सातत्याने सुरू असेल तर ते या प्रपंचातून मुक्त होतात, है ना. त्या प्रपंचातून ते मुक्त होतात. परंतु जे भिक्खू मडलेले असतात ते याच क्रियेद्वारे सत्याला पूर्णपणे आत्मसात करतात. कोणत्या क्रियेद्वारे, तर या वरच्या क्रियेद्वारे सुत्त जाणतात, सुत्ताचं पठन करतात, पूजापाठ करतात, धम्मश्रवण करतात, है ना. पुढे आलेलं आहे ते धम्मश्रवण करण्याच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. मग ते म्हणतात, काही प्रॉब्लेम आहे का कोणाचा? हे राजा, त्या कारणांनी पाठ करणे फार उपयोगी आहे, प्रश्न विचारणे फार उपयोगी आहे, नवीन कार्य करणे फार उपयोगी आहे, दान देणे फार उपयोगी आहे, पूजा करणे उपयोगी आहे. या सगळ्या गोष्टींची उपयोगिता या ठिकाणी सांगितलेली आहे. पाठ करणे म्हणजे मंत्रोच्चार करणे नाही, पाठ करणे म्हणजे पठन करणे, त्या गोष्टी समजून घेणे, श्रवण करणे, है ना. अशा पद्धतीने ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं सांगितलेलं आहे. तर आणि या उपयोगी आहेत असं सांगितलेलं आहे. तर इथे सारीपुत्ताचं उदाहरण दिलं आहे. सारीपुत्ताने असंख्य युगापर्यंत कुशल कर्म केलेले होते व प्रज्ञेची परमसीमा प्राप्त केलेली होती. तर बुद्धशासनामध्ये बुद्धाचा राईट हँड म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते म्हणजे सारीपुत्त. आणि सारीपुत्त कशासाठी प्रसिद्ध होते, तर प्रज्ञेसाठी प्रसिद्ध होते. महामोग्गलायन कशासाठी प्रसिद्ध होते, रिद्धिबलासाठी प्रसिद्ध होते. महाकश्यप कशासाठी प्रसिद्ध होते, ते ध्यानामध्ये अतिशय पारंगत असे होते, है ना. तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की एखादा व्यक्ती एखाद्या बाबीमध्ये अत्यंत टोकाला जाऊन ती कुशलता प्राप्त करीत असते. आणि त्यातला हा सारीपुत्त असंख्य युगापर्यंत, असंख्य कल्पापर्यंत त्यांनी कुशल कर्म केले. आणि या कुशल कर्मातून त्यांनी चरम सीमा प्राप्त केली, कशाची, प्रज्ञेची. आणि तरी ते सुद्धा श्रवणाशिवाय प्रत्यक्ष आश्रवांचा क्षय करू शकले नाहीत. कशाशिवाय, श्रवणाशिवाय. अशा तऱ्हेने हे राजा ऐकणे, श्रवण करणे फार उपयोगी आहे. आता इथे श्रवण करणे फार उपयोगी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे श्रवण करण्याची जी काही महत्ती आहे, जी काही उपयोगिता आहे, या ठिकाणी कथन केल्या गेलेली आहे. एक धम्मसवन नावाचं सुत्त आहे, धम्मसवनं सुत्त असं आपल्याला एक सुत्त आढळून येते. आणि त्या धम्मसवनं सुत्तामध्ये आपल्याला धम्मश्रवण किती श्रेष्ठ आहे हे या ठिकाणी
त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धांनी सांगितलेलं आहे धम्मश्रवण किती उपयोगी आहे. आणि नाहीतरी आपण महामंगल सूक्त ज्यावेळेस आपण त्याचं पठण करतो तेव्हा कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमंग असं म्हणत असतो. कालेन धम्म साकच्चा एतं मंगलम उत्तमंग ना, वेळोवेळी धम्मश्रवण करणे, वेळोवेळी धम्मचर्चा करणे हे उत्तम मंगल आहे. आणि म्हणून मग या धम्मश्रवणाला उत्तम मंगल ज्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात तेव्हा आपला जो काही संबंध येतो धम्माशी तो ऐकण्याच्या माध्यमातूनच येतो. आपण पहिल्यांदा धम्मश्रवण करतो, धम्म ऐकतो, कुठेतरी प्रसंगानुरूप आपल्याला पहिल्यांदा आपल्या कानावर धम्माचे शब्द कानी पडतात आपल्या, आणि त्यातून आपला संबंध धम्माशी येतो, त्यातून आपली समज विकसित होते है ना. मग कुठे आपण प्रवचनाला गेलो असेल, कुठे सणावारामध्ये एखाद्या ठिकाणी आपण पुतळ्याजवळ गेलो असेल किंवा विहारात गेलो असेल, त्या अनुषंगाने धम्माचे काही शब्द आपल्या कानामध्ये पडतात. आणि धम्माचे शब्द आपल्याला कानामध्ये पडल्यानंतर तिथून आपल्याला काही प्रेरणा मिळते, आणि तिथून आपल्याला प्रेरणा मिळाल्यानंतर आपण काहीतरी करायला लागतो आहे की नाही. म्हणून धम्मश्रवण करणे हे आध्यात्मिक मार्गाचे पहिले अंग आहे, महत्त्वाचे अंग आहे. आध्यात्मिक विकासासाठी धम्मश्रवण ही आपली पहिली सीडी आहे ना, ही पहिली सीडी आहे. म्हणून धम्मश्रवण करणे हे किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी भगवान बुद्धाने या बाबी अधोरेखित केलेला आहे ना. तर अशा पद्धतीने या ज्या बाबी आलेल्या आहेत ह्या बाबी खूपच महत्त्वाच्या आहे. आणि धम्मश्रवण केल्यामुळे नेमकं काय होते हे त्या सुत्तातून बुद्धाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धाने हे पटवून दिलेलं आहे. श्रवण का केलं पाहिजे, श्रवण करण्याची उपयोगिता काय, श्रवण करण्याचं महत्त्व काय, श्रवण करणं किती उच्चतम अशी बाब आहे, श्रेष्ठतम अशी बाब आहे. तर बुद्ध सांगतात आपल्याला त्या धम्मश्रवण सूत्राच्या माध्यमातून की धम्मश्रवण केल्यामुळे काय होते, 5 बाबी घडतात. 5 बाबी. कोणत्या 5 बाबी? तर धम्मश्रवण केल्यामुळे पहिली बाब काय घडते, जे पूर्वी ऐकलेले नाही ते ऐकता येते. आता या वर्गामध्ये सामील होण्याच्या अगोदर 2 वर्षाच्या अगोदर आपल्याला ज्या बाबी माहीत नव्हत्या, ज्या बाबींविषयी आपण अनभिज्ञ होतो, म्हणजे बौद्ध म्हणून आपण जगत आहोत, 65 वर्षापासून आपण बौद्ध म्हणून जगत आहोत, परंतु बौद्ध म्हणून जगताना बौद्ध धम्मातील, बुद्धाने सांगितलेल्या धम्मातील अनेक बाबी आपल्याला माहीत नव्हत्या, माहीत होत्या त्या अस्पष्ट होत्या, त्या पूर्णत्वाने आपल्याला माहीत नव्हत्या, त्या बाबतीतलं स्पष्टीकरण आपल्या मनामध्ये त्या पद्धतीने ते पूर्णपणे व्यक्त झालेलं नव्हतं नाही का. तर काहीतरी बाबी धुंदल्या होत्या है ना, अस्पष्ट होत्या, अनेक बाबी माहीतच नव्हत्या आपल्याला. धम्माच्या संदर्भाने अनेक अंगाबद्दल आपण अनभिज्ञ होतो, आपल्याला माहीत नव्हतं. पण आता या 2, 2.5, 3 वर्ष जे काही झाले असतील त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी जे काही येता आणि ऐकता त्यातून तुम्हाला आता बऱ्याच बाबीबद्दलची स्पष्टता आलेली आहे. बऱ्याच धम्मा संदर्भातले जे काही बाबी आहेत, जे काही शिकवण आहे, त्या शिकवणुकीच्या अनुरूप आता तुम्हाला सगळ्या बाबी हळूहळू का होईना पण त्या समजायला लागलेल्या आहे. कशामुळे? धम्मश्रवण केल्यामुळे. जर तुम्ही धम्मश्रवण केला नसता तर धम्मातल्या या बाबी तुम्हाला म्हणजे कळल्या नसत्या आणि तुम्ही धम्मापासून वंचित राहिले असते, तुम्ही धम्मतत्वापासून वंचित राहिलेले असते आणि त्यातून जो लाभ तुम्हाला व्हायचा तो त्या लाभापासून तुम्ही अलिप्त राहिले असते. म्हणजे धम्मश्रवणाचा हा किती मोठा फायदा तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून जे पूर्वी ऐकले नाही ते ऐकता येते, हा धम्मश्रवणाचा पहिला लाभ आहे. दुसरा काय लाभ आहे बुद्ध सांगतात? दुसरा लाभ सांगत असताना बुद्ध म्हणतात पूर्वी ऐकलेले आहेत त्याविषयीची स्पष्टता येते. आता आपल्या घरी अनेक लोकांच्या घरी बुद्ध आणि त्यांचा धम्मा आहे. बुद्ध आणि त्यांचं धम्माचं वाचन बरेच वर्षापासून आपल्या विहारांमध्ये होते. आपण आपल्या घरी आहे, बरेचदा वाचला असेल. पण त्यातून खरंच ते त्या बाबी ज्या मांडल्या गेलेल्या आहेत त्या आपल्याला स्पष्टपणे समजून आल्यात का? विहारामध्ये अनेक ठिकाणी वाचन होतो पण किती लोकांना त्याचा अर्थ कळते? आणि मग जर अर्थच कळला नसेल तर मग त्यातून आपल्याला काय योग्य बोध होणार आहे है ना. आणि म्हणून तोच ग्रंथ जेव्हा दुसऱ्यांदा आपण वाचतो, तिसऱ्यांदा आपण वाचतो, एकच प्रवचन ज्या वेळेस आपण वारंवार ऐकतो त्यावेळेस त्या प्रवचनामध्ये सांगितलेला जो बोध आहे तो अधिक स्पष्ट होत जाते, अधिक योग्य पद्धतीने आपल्याला कळायला लागतो, अधिक अर्थासह तो बोध आपल्याला त्या ठिकाणी व्हायला लागतो.
म्हणून वारंवार धम्मश्रवण केलं पाहिजे असं म्हणतात. वारंवार पूर्वी ऐकलेले आहेत त्याविषयीची आपल्याला स्पष्टता येते. पहिल्यांदा ऐकल्यामुळे स्पष्टता आली नाही, पण तीच बाब दुसऱ्यांदा आपण ऐकतो, त्यामुळे त्या गाथे संबंधाने किंवा त्या तत्वाच्या संबंधाने आपला जो बोध आहे तो अधिक स्पष्ट होत असतो. हा दुसरा लाभ आहे धम्मश्रवणाचा. तिसरा लाभ काय? मनातल्या शंका कुशंका नष्ट होतात. हा तिसरा लाभ आहे. अनेक शंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. मग खरंच ते असेल काय? मग खरंच असं होईल काय? मग ध्यान केल्यानं खरंच आपल्याला काही प्राप्ती होईल काय? मग आपण खरंच मुक्त होऊ का? मग खरंच बुद्धाने असं म्हटलेलं आहे का? तसं म्हटलेलं आहे का? ही बाब खरंच पुनर्जन्म आहे का? नाही का? अनेक शंका कुशंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. अनेक शंका आताही आहे आपल्या मनामध्ये, नाही असं नाही, नाही का? परंतु आता बुद्धावर आपली जसजशी श्रद्धा विकसित होत जाते, बुद्धाबद्दल जशी जशी श्रद्धा विकसित होत जाते, तशी तशी ती बाब आपण प्रकर्षानं अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. का बरं? कारण बुद्धावर असलेला आपला अटल विश्वास आणि बुद्ध जे सांगतात ते काही खोटं नाही ना. मग बुद्ध जे सांगतात ते खोटं नसेल तर मग बुद्धाने सांगितलेल्या एका बाबींवर अविश्वास दाखवणं म्हणजे बुद्धावर अविश्वास दाखवणं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ज्या काही शंका कुशंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात त्या आपण अधिकाधिक जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नरत असतो, आहे का नाही? म्हणून अशा ज्या काही शंका कुशंका आहेत त्या आपल्या मनातल्या नष्ट होतात आणि त्याविषयी आपल्या मनात उत्सुकता निर्माण होते, जाणून घेण्याविषयी उत्सुकता निर्माण होते. आणि ही उत्सुकता आपल्याला अधिक त्या तत्वाच्या जवळ घेऊन जाते, त्या तत्वाच्या अधिक जवळ घेऊन जाते, नाही का? आणि त्यातून आपल्याला त्या तत्वाची उकल होते, त्या मार्गाचा उकल होतो ना. बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्या मनातल्या शंका कुशंका नष्ट होतात. चौथी गोष्ट म्हटलेली आहे, व्यक्तीचे दृष्टिकोन सरळ होतात. अनेक दृष्टिकोनामध्ये फसलेला आहोत, ज्याला आपण मिथ्या दृष्टिकोन म्हणतो, धारणा म्हणतो, परंपरा म्हणतो. अशा धारणांमध्ये, परंपरामध्ये, मिथ्या दृष्टिकोनामध्ये आपण फसलेले आहोत. आणि असे मिथ्या दृष्टिकोन वारंवार आपण ज्यावेळेस धम्मश्रवण करतो, ती बाब समजून घेतो, अधिकाधिक जाणून घेतो, प्रज्ञेचा विकास करतो, धम्मश्रवणातून या बाबी डेव्हलप होत असतात आणि आपले दृष्टिकोन सरळ व्हायला लागतात. अनेक दृष्टिकोनांना माणूस पछाडलेला आहे, अनेक दृष्टिकोन, अनेक ग्रह करून बसलेला आहे. असं नाही असंच आहे, असं नाही तसंच आहे. आणि या आपल्या दृष्टिकोनांना सिद्ध करण्यासाठी माणूस जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतो, नाही हेच बरोबर आहे, मी म्हणतो तेच बरोबर आहे की नाही? परंतु हळूहळू त्याला कळायला लागते, जसं जसं तो श्रवण करायला लागतो, अरे मी हे जे काही माझ्या मनात धारणा बनवून ठेवलेली होती, ही धारणा काही योग्य नाही, ही चुकीची आहे. आपल्या धारणा तुटायला लागतात, आपले दृष्टिकोन बदलायला लागतात, आपले दृष्टिकोन आता सरळ व्हायला लागतात. जे वाकडे होते ना कालपर्यंत, ते वाकडे दृष्टिकोन आता आपले सरळ व्हायला लागतात, आहे की नाही? आपलेही बऱ्याच लोकांचे असे दृष्टिकोन होते ते आता हळूहळू सरळ व्हायला लागलेले आहे की नाही? मिथ्या दृष्टिकोन आहे ना, मिथ्या दृष्टी आता सम्यक दृष्टी हळूहळू का होईना आपल्यामध्ये, धम्मदृष्टी का होईना आपल्यामध्ये विकसित व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून अशा दृष्टिकोन आता आपले सरळ होत आहे. आणि मग ह्या चारही बाबी हळूहळू जेव्हा आत्मसात करत जातो, त्यातून काय होतं? पाचवी बाब घडून येते आणि ती अत्यंत महत्वाची बाब आहे. कशातून? धम्मश्रवणातून. आणि ही कोणती बाब निर्माण होते? तर ती बाब निर्माण होते, व्यक्तीचे मन शांत व निर्मळ होते. पाचवी बाब काय घडून येते? व्यक्तीचे मन शांत आणि निर्मळ होते. जसे जसे या मिथ्या दृष्टीपासून आपण अलिप्त व्हायला लागतो, शंका कुशंकाचं वादळ जसं जसं शमायला लागते, विषयाच्या अनुषंगाने स्पष्टता आपल्याला प्राप्त व्हायला लागते, त्यावेळेस आपलं मन शांत होते, निर्मळ व्हायला लागते, आहे की नाही? धम्मश्रवणाचे हे इतके फायदे बुद्धांनी धम्मश्रवण सूक्तामध्ये सांगितलेले आहे. आणि म्हणून या धम्मश्रवण सूक्तामध्ये सांगितलेले हे जे काही फायदे आहे, ते फायदे आपण कशामुळे आपण अनुभवू शकतो? तर आपण धम्मश्रवणामुळे आपण हे फायदे अनुभवू शकतो. तर हे सूक्त फार मोठं सूक्त आहे, याच्या विस्तारानं आता जाण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. पुढे कधी आपण
वेळ मिळाला तर आपण ह्या धम्मश्रवण सुत्ताविषयी जी काही म्हणजे हे खूप मोठं सुत्त आहे आणि यामध्ये विस्ताराने ज्या काही बाबी आलेल्या आहेत त्या विस्तारानं आलेल्या बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ह्या 5 बाबीच्या अनुषंगाने धम्मश्रवण सुत्ताचं किती महत्त्व आहे या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने केलेला आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी उदाहरण जे आलेलं आहे अगदी सारीपुत्ताचं उदाहरण आलेलं आहे आणि त्या सारीपुत्ताने ही जे काही प्रज्ञा प्राप्त केलेली होती ती प्रज्ञेची चरमसीमा जी काही त्यांनी प्राप्त केलेली होती ती चरमसीमा कशातून प्राप्त झाली? धम्मश्रवणातून प्राप्त झाली. धम्मश्रवणातून प्राप्त झाली. अशा तऱ्हेने हे राजा श्रवण फार उपयोगी आहे. पाठ करणे सुद्धा, प्रश्न विचारणे सुद्धा फार उपयोगी आहे. म्हणून पाठ प्रश्न विचारल्यामुळे प्रपंचातून मुक्त होता येते. प्रपंचातूनच मुक्त होता येते. ज्या आसक्तीमध्ये फसलेला होता त्या आसक्तीतून आपण मुक्त होऊ शकतो. या संस्कारित अस्तित्वाबद्दल, भौतिक जगाबद्दल आपण जे काही होल्डअप केलेलं आहे, पकडून ठेवलेलं आहे, ती पकडून ठेवण्याची भावना आपली ढिली होऊ शकते आणि अशा पद्धतीनं आपण प्रपंचातून मुक्त होण्याच्या दिशेनं प्रवाहित होऊ शकतो. श्रोतापन्न प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्यप्रवण होऊ शकतो आणि ते कशामुळे? धम्मश्रवणातून होऊ शकते. आणि मग आपण या धम्मश्रवणाच्या माध्यमातून आपण आपली दृष्टी विकसित करून आपण अधिकाधिक धम्म मार्गावर आरूढ होण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून आपण श्रोतापन्न फलाची प्राप्ती करू शकतो, सकृदागामी फलाची प्राप्ती करू शकतो, अरहत फलाची प्राप्ती करू शकतो आणि अरहत फलाची प्राप्ती आपण करू शकतो. तर या अनुषंगाने आपण नित्यनेमानं धम्मश्रवण केलं पाहिजे. जिथे जिथे धम्मश्रवणाची आपल्याला संधी मिळते त्या त्या ठिकाणी ती संधी आपण प्राप्त करून घेतली पाहिजे आणि आपला धम्मप्रवास अधिकाधिक सुकर होण्यासाठी या धम्मश्रवणाची जी काही महती या ठिकाणी सांगितलेली आहे तिला आपण संपादन केलं पाहिजे. तर या प्रकरणाच्या अनुषंगाने या ज्या काही बाबी मला मांडता आल्या त्या या ठिकाणी मी मांडलेल्या आहेत. आपण सर्वांनी शांतपणे ग्रहण केलं त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. धन्यवाद. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.